जालनाकरांनो, आपण कर भरतो शांततेत जगण्यासाठी की प्रशासनाचा मनस्ताप सहन करण्यासाठी? जालना शहरातील वाढत्या नागरी समस्यांमुळे आता जालनाकरांचा संयम पूर्णपणे संपला आहे। अनेक वेळा निवेदने देऊनही स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर जालना शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक एकत्र आले आहेत। प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात आता अंतिम इशारा देण्यात आला आहे। निवेदनातील प्रमुख मागण्या: रखडलेला जलतरण तलाव, स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे रखडलेले काम तात्काळ सुरू करावे। व्यापाऱ्यांना न्याय, महात्मा फुले मार्केटमधील गाळ्यांचे बांधकाम पूर्ण करून व्यापाऱ्यांना न्याय द्यावा। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, शहरातील आणि विशेषतः शाळांच्या परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा। कचरा व्यवस्थापन, बंद पडलेल्या घंटागाड्या पुन्हा सुरू करून शहरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी। धोकादायक विद्युत खांब, रस्त्यांच्या मधोमध असलेले आणि अपघातांना निमंत्रण देणारे विद्युत खांब तातडीने हटवावेत। रुग्णालयाची दुरवस्था, स्त्री व बालरुग्णालयातील बंद पडलेली स्वच्छतागृहे तात्काळ सुरू करावीत। रखडलेला पूल, जालना महानगरपालिकेसमोरील नाल्यावरील रखडलेल्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे। 13 जुलैपर्यंत कारवाई नाही तर तीव्र आंदोलन। या सर्व मागण्यांवर 13 जुलैपर्यंत लेखी आश्वासन किंवा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही तर जालना महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। हा लढा कोणत्याही एका पक्षाचा नसून संपूर्ण जालना शहराच्या हक्काचा आहे। प्रशासनाने आता गांभीर्याने निर्णय घ्यावा, अन्यथा 13 जुलैला जालनाकर रस्त्यावर उतरतील। सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थिती। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शहरप्रमुख दीपक रणनवरे, संदीप झारखंडे, ज्ञानेश्वर धानोरे, तय्यद देशमुख, वसीम खान, संदीप क्षत्रिय, नितीन मेघवाले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाची भूमिका: नागरिकांचा वाढता रोष पाहून महानगरपालिका आयुक्त श्रीमती अंजली शर्मा यांनी निवेदनातील मागण्या सकारात्मकरित्या मार्गी लावण्यासाठी 100% प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले आहे। आता प्रशासन दिलेल्या मुदतीत कारवाई करते की जालनाकरांना रस्त्यावर उतरावे लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आताच आमचे शिवसेना शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय दीपक दादा रणनवरे यांनी आता सांगितलंय की आयुक्त मॅडम यांना आम्ही एक निवेदन दिले। जालना शहरातील विविध जे नागरी समस्या आहेत त्याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे। शाळेच्या विद्यार्थ्यांची समस्या असेल, विद्युत पोलची समस्या असेल, महात्मा फुले मार्केटची समस्या असेल, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जलतरण असेल, मोकाट कुत्र्यांचा विषय असेल, असे अनेक समस्या या ठिकाणी आम्ही आदरणीय आयुक्त मॅडमांना या ठिकाणी आम्ही सांगितलंय आणि त्यांना विनंती केली की आपण येणाऱ्या 13 जुलैपर्यंत आपण हे नागरी समस्या निवारण करावं, अन्यथा आम्ही 14 जुलै रोजी आम्ही या ठिकाणी एक उद्रेक म्हणून जालना शहराच्या नागरिकांच्या अनेक समस्या मांडण्याकरिता आम्ही या ठिकाणी तीव्र निषेधाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत। मी राजेंद्र साहेबराव जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष, शरद पवार गट, जालना। आज या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पार्टी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जालना महानगरपालिकेचे आयुक्त यांना शहरातील विविध समस्यासाठी निवेदन दिले। यामध्ये शहरामध्ये साचलेला कचरा आणि ते कचरा म्हणजे विशेषतः प्रत्येक शाळेजवळ हा कचरा साचलेला आहे। त्याच्यामुळं लहान लेकरांच्या आरोग्यास धोका असल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिलं। त्याचबरोबर या जालना शहराचं वैभव असलेलं सावरकर जलतरण जे आहे ते बंद झालेलं आहे, ते लवकरात लवकर चालू करावं। जालना शहरामध्ये संभाजी उद्यानातील खेळणीची तोडमोड झालेली आहे, म्हणून लहान लेकराला खेळण्यासाठी काही नाही, नवीन खेळणी आणावी। शहरामध्ये जे स्वच्छतागृह बांधलेले आहेत त्या स्वच्छतागृह कधी साफ होत नाहीत, त्याच्यामध्ये पाणी नसते, यासारखे अनेक मुद्दे या ठिकाणी आम्ही दोन्ही पक्षाच्या वतीनं महापालिकेचे आयुक्त यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी 13 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला काय काय झालेलं आहे यावर तुम्हाला आम्ही लेखी आश्वासन देऊ आणि सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत झाली। धन्यवाद।